महाराज आपण आझाद मैदानावर आज आलेला आहात, कशासाठी आलेला आहात नेमकं? आता जगालाच माहीत झालंय आम्ही कशासाठी आलो ते, आणि याचा अर्थ मीडियाला तर माहीत आहे. आम्ही इथं आरक्षणाचं तोरण बांधायला आलोय आणि हे तोरण आम्ही बांधूनच माघारी परतणार आहोत हे सगळ्या जगाला माहीत झालंय. आणि म्हणून मराठा हा कुणबी म्हणून इतर मागासवर्गीय प्रवर्गात गेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा दृढ निश्चय करून आम्ही त्या ठिकाणी आझाद मैदान गाठलेलं आहे. कुठून आलात महाराज आपण? मी नांदेड जिल्ह्यामधून आलो, कंधार तालुक्यातून. काय आरक्षणाच्या जे स्पष्ट ठळक मागण्या काय आहेत, काय सांगू शकाल? आरक्षणाची मुख्य मागणी आहे की मराठ्याला इतर मागासवर्गीय प्रवर्गामधून आरक्षण मिळावं, तेही 50% आतून मिळावं ही आमची मागणी आहे. आणि ही मागणी आम्ही सरकारच्या पुढे गेल्या अनेक वर्षापासून मांडलेली आहे. याच्यामध्ये 3 पिढ्या आमच्या गेलेल्या आहेत. शासनाने तुमच्या मान्य जर मान्य नाही केल्या तर मराठ्यांची काय भूमिका असेल? आता मागण्या मान्य नाही केल्या तरचाच प्रश्न आहे ना. आता मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही काय करू शकतो हे दिसल सगळ्या जगाला. शांततेच्या मार्गाने आम्ही सरकारला गुडघे टेकायला लावू ही आमच्यात फार मोठी ताकद आहे. कारण जमिनीवर लोळणाऱ्या बैलाला 2 फटकारे दिल्यावर ते आऊत नीट ओढते हे आम्हाला माहीत आहे. इथं याला नीट करायला किती लागले, पण आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही या ठिकाणी इतर लोकांच्या बरोबर चांगलं वागतोय. शांतता आमच्या रक्तात आहे. आणि आंदोलन कसं ठरल गाव ज्यामुळे एवढं नक्की मात्र जगातलं सर्वात मोठं रेकॉर्ड ब्रेक आंदोलन त्या ठिकाणी होऊ शकेल. कारण आम्ही काही दिवसापूर्वीच घोषित केलंय आमच्या गर्दीचा रेकॉर्ड आम्हीच मोडू शकतो. इतराला तो मोडण्याचा अधिकार नाही, तो मोडूही शकत नाहीत. कारण एवढी लोकसंख्या आमची प्रचंड लोकसंख्या आहे आणि इतर सुद्धा समाज बांधव आमच्या सोबत आहेत हे आज या प्रकर्षानं दिसलेलं आहे. आणि मराठ्यांनी भाईचारा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. मराठ्याला इतर लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड ताकदीनं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून कधी नव्हे ते मोहम्मद पैगंबराची जी संकल्पना होती की मस्जिदीला दार असू नये, सगळ्या लोकांना आश्रय असावा, मोहम्मद पैगंबराची कल्पना होती. आणि आज मराठा आंदोलनाच्या निमित्तानं ही संकल्पना पूर्ण झाली. मुंबईतल्या सगळ्या मस्जिदीचे कडी-कुलप बाजूला निघाले आणि मराठ्यांना आश्रय देण्यासाठी त्या ठिकाणी आमचा मुसलमान बांधव पुढे आला. मनापासून त्यांचं आम्ही या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांच्या कर्तेचं. महाराज हिंदू सरकार म्हणून म्हणतात, तर मग मराठा हिंदू नाही का? मराठ्यांना काही सुखसुविधा बंद केल्यात असं ऐकण्यात आलेलं आहे, काय बोलाल त्याबद्दल? ज्यानं आमच्या ताटातलं नेहमीच खालय त्यानं हे कृत्य केले आम्हाला माहित आहे. इतिहासामध्ये सुद्धा वामन आमच्या बळीच्या घरी येऊन बळीराजाच्याच घरचं खातो आणि बळीराजाच्या डोक्यावर पाय द्यायचं काम करतो. हा आधुनिक वामन आहे. यांच्या हजारो पिढ्या आम्ही आमच्या कष्टावर पोचलेल्या आहेत. पण आज आमचा मराठा उपासी कसा राहील याची त्या ठिकाणी पद्धतशीरपणे व्यूहरचना केली होती. अरे पण मराठी आहे ते मुंगीला जगवण्याचं काम आम्ही करतो. आम्ही सटीच्या दिवशी कुत्र्याला जगवतो, बैलाच्या दिवशी पोळ्याला जगवतो. आमचा भाऊ आम्ही त्या पोळ्याच्या दिवशी बैलाला जगवतो. आमचा भाऊ आम्ही उपाशी मरू देताल का? कारण आम्ही आमच्या अर्ध्या भाकरीतली भाकर दुसऱ्याला देतोय. मला पहिल्यांदा एका गोष्टीचा खेद वाटतंय की वर्धमान महावीराचे अनुयायी म्हणून घेणारे लोक, जे लोक कबुतरासाठी दाणे टाकायला न्यायालयाचा अवमान करून रस्त्यावर उतरण्याची भाषा करत होते, हे ढोंगी कुठे आहे ते आम्हाला प्रश्न पडलाय. अरे इथे मराठ्यांना अन्नाची गरज होती, तुम्हाला समाजापेक्षा कबुतराचं जगणं महत्वाचं वाटत होतं. आणि म्हणून आमचा प्रश्न आहे खरा चेहरा कोणाचा आहे हे आज उघड पडलेलं आहे. आमच्या अनेक पोराचं जीवन यांनी धर्माच्या नावाखाली उद्ध्वस्त केलेलं आहे. आमचा एकच प्रश्न आहे फडणवीसाला, आम्ही मराठे कोण आहोत? आणि तू ठेकेदारांना सांगलं पाहिजे कोण मराठा हिंदू आहे कोण काय आहे. यांचं एक स्टेटमेंट आलं होतं की हिंदूंचा सण आहे, मराठ्यांनी मुंबईत येऊ नये असं स्टेटमेंट आलं. अरे मुंबई आमची आहे, मुंबईचा मालक आम्ही आहोत. आणि म्हणून कोण बाहेरून येणारे हजारो वर्षाखाली ते जर आम्हाला मुंबईमध्ये प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करत असतील तर ज्याच्या घरात म्हणजे घरमालकालाच विचारणं आहे, तुम्ही घरात येऊ नका म्हणून सांगणं हे घर आमचं आहे. आम्ही उपऱ्यांना सामावून घेतलंय.
आणि म्हणून आम्ही मराठी आहोत. आमच्या बाबतीमध्ये अत्यंत चुकीचा मेसेज फिरवण्याचं काम जरी केलं असलं तरी आता सगळ्या जातीच्या लोकांना कळालं हे कोण कारभार करायला येते, आणि निश्चित यांची कुठेतरी शंभरी भरत आलेली आहे. कारण गाठ शेवटी गाठ आमच्याशी पडलेली आहे. आणि ज्यांनी पानिपतावर रक्ताचा आमच्या चिखल झाला पण आम्ही हटलो नाही. तुमच्या नेतृत्वामुळं पानिपतावर आमची एक पिढी गारद झालेली आहे, आणि दुसरी पिढी तुम्ही गारद करण्याचा कुटील कारस्थान कावा रचला होता. पण लक्षात घेतलं पाहिजे, 17व्या शतकातले मराठे आणि 21व्या शतकातले मराठे याच्यात फार मोठा फरक आहे. हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्यासारखं युट्यूब चॅनलचे लोकच आता आम्हाला प्रसिद्धी द्यायचं काम करत आहेत. जो प्रस्थापित मीडिया आहे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स, या मीडियावर बातम्या आमच्या दाखवल्या जात नाहीत. कारण का, यांच्यावर सरकारचं प्रचंड कदाचित दबाव असावा की मराठ्यांची माणसं दाखवू नका. कारण इतका कृतज्ञपणा जर कोण करू शकतो तर ज्याला काळीज माणसाचं नाही असाच माणूस करू शकतो. आणि म्हणून आम्ही यांना माणूस मानत नाही, की जे इतरांना माणूस समजत नाहीत यांना आम्ही अजिबात माणूस मानत नाही. आम्ही त्या प्रवृत्तीचा जाहीररित्या निषेध करतो आहोत. तुम्हाला इथं पाणी अन्न जे काय बंद केलं होतं किंवा दुकानं बंद केलं होते असं म्हणतात, तर मग तुम्हाला अन्न पुरवठा कसा झाला, पाणी पुरवठा कसा झाला? काय मिळेल, आम्ही कसं आहे, भुकेपोटी दिवसभर मी नांगर हाणायची आमची ताकद आहे. कारण जरांगे पाटलांनी सिद्ध केले, 20-20 दिवस माणूस त्या ठिकाणी बिना अन्न पाण्याचा जगू शकतो. ही आमच्यात जनुकीय ताकद आहे. कारण जे लोक कष्ट करतात, मेहनत करतात, त्या लोकांमध्ये एका दिवसाचं अन्न पाणी नसणं हे काय फार महत्वाची गोष्ट नाही. इथल्या विशेषतः मुंबईमधला जो कर्मचारी वर्ग आहे तो कंपनीत काम करत असेल, कुठेही काम करत असेल, इथला डब्यावाला असेल, त्यांनी येते वेळी स्वतःच्या डब्यासोबत एक त्या ठिकाणी आमच्या नावाचा डब्बा आणलेला आहे. हे आम्ही रूढ कधी विसरू शकणार नाही. हे फडणवीसांना लक्षात घेतलं पाहिजे. कारण या डब्यावाल्याने आमच्यावर खूप मदत केलेली आहे. कारण त्यांच्या घासामधला घास त्यांनी आम्हाला दिलाय, त्यांनी वडापावाचा दिवस खालाय. त्या मुंबईकराचे आम्ही त्या ठिकाणी अत्यंत ऋणी आहोत. तर मुंबईकरांचे खूप उपकार झाले मराठ्यांवर. जे जातीनं मराठा नाही अशाही मुंबईकरांनी मराठ्यांना मदत केलेली आहे असं म्हणायचं तुम्हाला? हो, प्रश्नच नाही आहे. अल्पसंख्य वर्ग आलेला आहे या ठिकाणी, बौद्ध आलेत, मातंग आले, त्या सगळ्या जातीचे लोक आलेत. विशेषतः ओबीसी मधल्या प्रवर्गाने सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मनातून मदत केलेली आहे. कारण ते सुद्धा म्हणत होते की तुमच्या आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आम्हाला विरोध कुणाचाच नाही, फक्त ज्यांना महाराष्ट्राचं वाळवंट करायचं आहे त्यांचा 1% लोकांचा फक्त विरोध आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचा वर्ग आमच्या सोबत आहे. आता आमच्या लोकांना कळालंय, गावाकडे निरोप गेलेला आहे. आणि म्हणून टेम्पोच्या टेम्पो भाकरी यायला लागल्यात, पाणी यायला लागलेलं आहे. आता काहीच अडचण नाही. कारण इतराला जगवणारा वर्ग सावध झालेला आहे. त्यांना कळालंय आमच्या भावाला उपाशी मारण्याचं षडयंत्र या सरकारनं जर केलं असेल तर ते आम्ही हाणून पाडू. आणि म्हणून गावाकडून लोक अत्यंत ताकदीनं त्या ठिकाणी अन्नधान्य घेऊन निघायला लागलेले आहेत. आता आम्ही जगू नये हो, आम्ही एवढं अन्नधान्य आणणार आहोत, मुंबईच्या लोकांना जगवण्या एवढं अन्नधान्य आम्ही आणणार आहोत. एवढी आमच्या ताकद आहे. आमचा नाद करायचा नाही. सरकारला आम्ही एकच सांगतोय, आमचा नाद करायच्या भिकार चोटाने, मी मुद्दाम शब्द वापरतोय, या भिकार चोटाने आमचा नाद करायचा नाही. मला शेवटचा प्रश्न, सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर या 1-2 दिवसात जर मराठ्यांना आरक्षण जाहीर केलं तर मराठेचं काय भूमिका असेल, मराठे त्यांच्यासाठी काय म्हणतील, मराठे त्यांच्यासाठी? जाहीर केल्यावर सरकारचं स्वागतच करणं आहे ना. आपण काय व्यक्ती दोषी नाहीये, लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला कुणाचाही द्वेष करायचा नाही. ज्याने काम केले त्याला आम्ही श्रेय द्यायला आमची अडचणच काही नाही. पण मनोजदादा जरांगे पाटील म्हणले फडणवीस साहेब आरक्षण देऊ शकतात आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर आरक्षण दिलं तर मराठी आयुष्यभर त्यांना डोक्यावर घेऊन असतील. ते देऊन तर बघावं ना, नाचतील का काय करतील. कारण आम्ही उपकार केलेल्याची परतफेड करणारे माणसं आहेत. त्याचा प्रश्न नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीस देऊ शकतात हे आपल्याला माहीतच आहे, त्याचा प्रश्न नाही आहे. म्हणून त्यांनी द्यावं, ते काही चुकीचं नाही आहे, ते दिलं पाहिजे. मागासवर्ग आयोग सुद्धा म्हणतोय, हंसराज अहिरानं सांगितलेलं आहे की सरकारनं जर शिफारस केली तर आम्ही ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्याचा समावेश करू असं म्हणलेलं आहे. कोर्टानं सुद्धा प्रश्न केलेला आहे सरकारला, मराठी जर आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, सामाजिक दृष्ट्या मागास आहेत तर त्यांचा ओबीसी मध्ये समावेश तुम्ही का करत नाही असा सरकारला प्रश्न केलेला आहे. आणि म्हणून फक्त यांची इच्छाशक्ती नाही हे लक्षात आलं पाहिजे. यांना भीती वाटतंय मराठ्याची पोरं सुधारली तर यांचे डोके सुधरू शकतात आणि आमचे गुलाम होणार नाहीत याची भीती त्यांना वाटते, म्हणून अशा पद्धतीने वागत आहेत. मराठा आरक्षण आमच्या हक्काचं. जय